हॅलो मेट्स. आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्याकडे गेस्ट आहेत मयुरी बांडगे आणि त्यांचा एक्सपिरियन्स आहे सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये 4.5 इयर एक्सपिरियन्स इन BAPSI डोमेन, मोस्टली इन पेमेंट डोमेन इटसेल्फ ॲक्च्युली. दिनसी मेट्स. तर हा पॉडकास्ट यासाठी असणार आहे आपला करिअर ट्रान्सफॉर्मेशन. जर तुम्ही C++, पायथन, PHP, .NET किंवा तुम्ही सपोर्टमध्ये काम करतायत, देन हाऊ यू आर गोइंग टू स्विच like your support role to development, how you are going to like switching from any role to full stack Java development. Then CMates, without delaying, like we are going to start with our podcast here. तर मयुरी, तुमच्याबद्दल तुम्ही ब्रीफ करशील आपल्या ऑडियन्ससाठी? येस. नमस्कार मित्रांनो. तर मी मयुरी बांडगे आणि मी संभाजीनगरची आहे प्रॉपर. तर मी माझ्या कॉलेजसाठी पुण्यात आले होते PCCI कॉलेजला. पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून माझे इंजिनिअरिंग झालं आहे. तर मला बेसिकली कॉलेजमधूनच प्लेसमेंट मिळाली होती. म्हणजे एक कोडिंग नॉलेज वगैरे किंवा आपलं लॉजिक चांगलं असल्यामुळे मला प्रोडक्ट बेस्ड कंपनीमध्ये प्लेसमेंट मिळाली. तर ती जो काही रोल होता माझा, तर तो रोल होता OOPचा, म्हणजे जसं की C++ लँग्वेजसाठी. तर बेसिकली ऑरस INC किंवा ऑरस टेक प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे ते स्वतःचं प्रोडक्ट आहे, त्यांचं प्रोडक्ट बेस्ड ऑर्गनायझेशन आहे. आणि त्यांचं प्रोडक्ट हे की जे पेमेंट गेटवे त्यांचं लाईक पूर्ण प्रोडक्ट आहे. म्हणजे तुम्ही कुठल्या शॉपिंग मॉलमध्ये वगैरे गेला असाल तर तुम्ही तुमच्या क्रेडिट डेबिट कार्डनी पेमेंट केलं असेल तर ते जी पूर्ण सिस्टीम आहे, जसं की POS मशीन्स बघितले असतील तुम्ही, तर ते POS मशीन्स पासून ते क्रेडिट कार्ड टर्मिनलपर्यंत पुढे बँक प्रोसेसरपर्यंत जे काही पूर्ण ट्रान्झॅक्शन होतं, ट्रान्झॅक्शनच्या इनिशिएशनपासून ते कम्प्लिशनपर्यंत, वेदर ते ट्रान्झॅक्शन तुमचं सक्सेस होतं आहे किंवा डिक्लाईन होतं आहे, हे पूर्ण सगळं बघण्याचं काम ऑरस करतं. तर मला भरपूर एक्सपोजर मिळालं ऑरसमध्ये. म्हणजे पेमेंट डोमेनचं मी म्हणू शकते की बरंचसं नॉलेज मला तिथून मिळालं. तर मी जवळपास कॉलेजमध्ये असतानाच मला सरांची माहिती होती की सर जावा फुल स्टॅकमध्ये खूप जास्त म्हणजे हे आहेत, प्रोफिशियंट आहेत. तर मग त्यावेळेसच माझ्या डोक्यात होतं की मला जावामध्ये करिअर करायचं आहे. पण मला इनिशियली अपॉर्च्युनिटी मिळाली OOPमध्ये, OOP आणि C++मध्ये, जे की पेमेंटचा माझा एक्सपिरियन्स होता. पण मला लॉंग टर्मसाठी जावा फुल स्टॅक करायचं होतं. तर मग मला माझ्या करिअरला स्विच करण्यासाठी सरांनी खूप मदत केली ॲक्च्युली. तर मी मग ते माहीत असल्यामुळे मग मला असं झालं की पेमेंटमध्ये पुढे जाऊन खूप सारे अपॉर्च्युनिटीज जावामध्ये आहेत. जावा फुल स्टॅक मला खूप जास्त बूस्ट देऊ शकतं करिअरसाठी. तर म्हणून मग मी सरांकडे जॉईन केलं आणि फुल स्टॅकचा कोर्स करून मला आता मी म्हणू शकते की माझं करिअर मी अपग्रेड केलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने जावा फुल स्टॅकमध्ये मी आज टॉप बँकमध्ये प्लेस झाली आहे. म्हणजे आफ्टर 4.5 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन पेमेंट डोमेन, C++ लँग्वेजमधून मी आता जावा फुल स्टॅकसाठी त्या टेक स्टॅकसाठी मी वर्ल्ड टॉप बँकमध्ये प्लेस झाली आहे. तर सर खरंच खूप ग्रेटफुल आहे मी. म्हणजे बरंचसं शिकायला मिळालं मला तुमच्याकडनं आणि माझ्या करिअरला खरंच खूप चांगली ग्रोथ मिळाली. नक्कीच. तर मला नक्कीच हा एक क्वेश्चन विचारला आवडेल, कारण आपले जे ऑडियन्स आहेत मोस्टली कॉलेज स्टुडंट्स पण आहेत ॲक्च्युली. तर आपण थोडंसं कमबॅक करू त्याच्यावरती. जसं की तो आता PCCI म्हणजे पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, राईट? प्लेसमेंट नक्कीच चांगलं असतात तिथे आणि एका मुलाला 4-4, 5-5 ऑफर पण असतात. जसं तू पासआउट इयर, तुझं पासआउट इयर कोणतं आहे? 2022 आहे. करेक्ट. त्यानंतर ऑलमोस्ट मार्केट डाऊन झालं, पण 2022ला मार्केट चांगलं होतं, राईट? जसं मग तुला इन्फोसिसची ऑफर होती, TCS होती, वन ॲक्सेंचर आणि अजून एक कंपनी कॅपजेमिनी पण ऑफर होती, राईट? मग तू ह्या कंपन्या सोडून ही प्रॉडक्ट बेस्ड कंपनीज का जॉईन केली ॲक्च्युली? आता मला जवळपास म्हणजे 4-5 ऑफर होत्या टोटल. म्हणजे जसं की बिग MNCच्या पण होत्या, जसं आपण म्हणतो ॲक्सेंचर, कॉग्निझंट वगैरे, इन्फोसिस. पण मला जो काही म्हणजे ऑरसची मला ऑफर मिळाली, तर ऑरसच्या कंपनीचं मी माहिती काढली की बाबा हे पेमेंटमध्ये आहेत आणि त्यांचं स्वतःचं प्रोडक्ट आहे. तर कधी पण आपण प्रोडक्ट बेस्ड ऑर्गनायझेशनला महत्त्व दिलं पाहिजे. कारण की प्रोडक्ट बेस्ड ऑर्गनायझेशनमध्ये जर आपण इनिशियली प्लेस झालो तर आपल्याला त्यांच्या पूर्ण प्रोडक्टबद्दल शिकायला मिळेल. जसं की सर्व्हिस बेसमध्ये तेवढं नाही मिळू शकत किंवा सर्व्हिस बेसमध्ये प्रोजेक्ट संपला तर कधी कधी ले ऑफ पण होतं. तर मग मग ते एक माझं मेन रिझन होतं की सॅलरी हाईकपेक्षा मला म्हणजे शिकायला जिथे जास्त चांगलं मिळेल लॉंग टर्मसाठी ते मला चूज करायचं होतं. तर मग मी त्यामुळे ऑरसला महत्त्व दिलं आणि ऑरसला जॉईन झाले. नक्कीच. तर मेट्स कन्क्लुजन हेच ॲक्च्युली, जर तुमच्याकडे सर्व्हिस वर्सेस प्रॉडक्ट जर दोन ऑफर असतील तर आय ऑल्सो रिकमेंडेड लाईक प्रॉडक्ट बेस्ड कंपनी तुम्ही चूज करू शकता, कारण ते तुम्हाला
इंटर डोमेन नॉलेज भेटेल, प्रोडक्टचं नॉलेज भेटेल. आणि जेव्हा तुमचा एक्सपिरियन्स होतो 4 ते 5 वर्ष एक्सपिरियन्स, तेव्हा तुम्हाला HR असतील, टेक्निकल पॅनल असेल, ते तुम्हाला विचारतात की आउट ऑफ 5 इयर एक्सपिरियन्स हाऊ मेनी इयर ऑफ एक्सपिरियन्स यू वर्क विथ प्रोडक्ट बेस्ड ऑर्गनायझेशन, राईट. त्यामुळे तुमचा हा नक्कीच पॉईंट्स तुम्ही ॲड ऑन करू शकता. तर आपण नेक्स्ट पॉईंटकडे येऊयात. ॲक्च्युली जसं तू इनिशियली स्टार्ट विथ C++ केला, त्या रोज सॉफ्टवेअर डेव्हलपरच होता, राईट. येस. तर C++ आणि जावामध्ये काय असा डिफरन्स आहे ॲक्च्युली की जेणेकरून तुला असं वाटतं की जावा म्हणजे पुढे पण चालणारच आहे मार्केटमध्ये, राईट. म्हणजे जसं की आता तुला 4.5 इयर एक्सपिरियन्स आहे, तर तू ट्राय केलं असेल C++ साठी पण अप्लाय करायला, राईट. पण जावा आणि C++ दोघांमध्ये काय मेन डिफरन्स जाणवला ॲक्च्युली, म्हणजे करस्पॉन्डिंग टू लर्निंग वर्क असेल किंवा जेव्हा तुम्ही जॉबसाठी अप्लाय करताय तेव्हा. बऱ्याचशा जे डेव्हलपमेंट्स आहेत ना, आपण जावाच्या माध्यमातून खूप लवकर आणि जास्त बल्की कोड न लिहिता आपण जावाच्या माध्यमातून करू शकतो. करेक्ट. म्हणजे आणि जावा आपल्याला बरेचसे फीचर्स पण नवीन नवीन आता सपोर्ट करते, जे की फ्रेमवर्क झाले, ऑटोमेटेड टॉमकॅट सर्व्हर्स इनबिल्ट आहेत फ्रेमवर्कमध्ये. ऑटोमॅटेड आपण टेस्टिंग करू शकतो, आपले कोड डिप्लॉय करू शकतो. हे जे काही आहे ते C++ मध्ये नाही. म्हणजे प्रत्येक गोष्ट वेगवेगळी करावी लागेल. आणि मेनली जर डेव्हलपमेंटच्या हिशोबाने बघायला गेलो तर डेव्हलपमेंटच्या हिशोबाने जावामध्ये भरपूर सारे फीचर्स आहेत आपल्याला, की ज्याच्यामुळे आपण कोड खूप इझिली लिहू शकतो आणि मेंटेन पण ठेवू शकतो. तर मग हे एक म्हणजे मेजर डिफरन्स आहे असं आपण म्हणू शकतो. येस. आणि मी पण एक ऑब्झर्वेशन केलं ॲक्च्युली, मी कॉलेज कॅम्पसमध्ये जात असतो तर बहुतेक स्टुडंट्स हे C++ जास्त प्रेफर करतात ॲक्च्युली कॉलेज कॅम्पसमध्ये असताना. आय होप, कारण कॉलेज सिलेबसमध्ये पण C++ इन डिटेलमध्ये आहे, पण जावा तेवढं इन डिटेलमध्ये नाही. जसं की जावाचं फक्त कोर जावा आणि ॲडव्हान्स जावा असतं, GSP सर्व्हलेटपर्यंत, राईट. येस. पण जेव्हा हे मुलं बाहेर पडतात तेव्हा त्यांना समजतं की यार मार्केटमध्ये स्प्रिंग बूट आहे, मायक्रो सर्व्हिसेस आहे, अपाचे कापका, डॉकर, क्युबरनेटीज, राईट. तर आता कॉलेज स्टुडंट असेल तर त्यांनी कसं लर्निंग केलं पाहिजे ॲक्च्युली यासाठी? कॉलेज स्टुडंट्सनी डायनॅमिक राहिलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे कॉलेजमध्ये आपल्याला शिकवलं जातात C++, जावा बेसिक शिकवलं जातं, पण आता मार्केटमध्ये काय आहे ह्याचा सुद्धा आपण कॉलेज स्टुडंट्सनी थोडा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमची इनिशियल ऑर्गनायझेशन चूज करताना आणि टेक्नॉलॉजी चूज करताना वाईजली त्याला चूज केलं पाहिजे की लॉंग टर्मसाठी तुम्हाला खूप बेनिफिशियल राहील असं. आणि जसं की म्हणजे आपला पॉडकास्ट सोडून आधी तू डिस्कशन केलं होतं की कॉलेज कॅम्पसमध्ये असतानाच तू कॉन्ग्रेसमध्ये इंटर्नशिप केली होती, राईट. तर इंटर्नशिप मॅन्डेटरी आहे का, म्हणजे मुलांनी करायला पाहिजे का नाही? इंटर्नशिप करणं ही चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे मी असं म्हणू शकते, कारण त्या एक्सपिरियन्सवर पण तुम्हाला पुढे जाऊन फुल टाइम पण मिळू शकतं. करेक्ट. पण जर का तुम्हाला डायरेक्ट अपॉर्च्युनिटी पण मिळते तर ती पण बेस्टच आहे. आता काही कॉलेजेसमध्ये असं आहे की इंटर्नशिप कंपल्सरी आहे, म्हणजे शेवटचे 6 महिने इंटर्नशिप करावंच लागतं असं काही आहे. तर म्हणजे खूप सरांकडे पण ॲक्च्युली इंटर्नशिप अपॉर्च्युनिटीज आहेत. तर मग तुम्ही गो अहेड करू शकता इंटर्नशिपला पण. येस. तर मेट्स मला हे सांगायचं तुम्हाला, जर तुम्ही कॉलेजच्या लास्ट इयर किंवा थर्ड इयरला असाल आणि जर तुम्ही इंटर्नशिप केली तर ॲटलीस्ट तुम्हाला टेक स्टॅक समजेल, कोणती लँग्वेज तुम्हाला चूज करायची ते पण तुम्हाला समजून जाईल. आणि एकदा की तुम्ही इंटर्नशिपचा प्रोसेस तुमच्या याच्यामध्ये ॲड केला, रिझ्यूममध्ये स्किल सेट ॲड केले की इझिली तुमचा रिझ्यूम शॉर्टलिस्ट करून तुम्हाला ऑफर पण भेटून जाईल ॲक्च्युली. आणि हे मला आवर्जून सांगायला आवडेल, जसं की मयूरला जॉब कॉलेज कॅम्पसमधूनच लागला तसं तुम्हाला पण लागला पाहिजे जॉब, कारण कॉलेज कॅम्पसमधून जॉब लागणं फार इझी असतं ॲक्च्युली. कॉम्पिटिशन थोडं कमी असतं, राईट. कारण विदिन सेम कॉलेजचेच कॅन्डिडेट्स असतात ॲक्च्युली इंटरव्ह्यूसाठी. पण एकदा की तुम्ही पास आउट झाला तर नक्कीच तुमचे 1 ते 2 वर्ष फी जाण्याचे पण चान्सेस असतात ॲक्च्युली, कारण मार्केट सध्या स्लो डाऊन आहे ॲक्च्युली. तर आपण पुढे येऊत ॲक्च्युली आता, जसं की तू आता वर्किंग प्रोफेशनल आहे, राईट. येस. तर असे भरपूर कॅन्डिडेट्स आहेत की कॉलेजनंतर त्यांनी स्टार्ट केले करिअर. तुझं ठीक आहे, तू डेव्हलपमेंटलाच करिअर स्टार्ट केला, पण असे पण काही कॅन्डिडेट्स जे आज सपोर्टमध्ये काम करतायत, ते म्हणजे PHP असेल, SQL सपोर्ट असेल, सेल्सफोर्स असेल, पण त्यांना कुठून कुठंतरी वाटतंय की जावा आज टॉपला आहे मार्केटमध्ये. तर त्यांना तुम्ही कसं गायडन्स करू शकता की लाईक दे आर मुव्हिंग फ्रॉम सपोर्ट बॅकग्राऊंड टू फुल स्टॅक डेव्हलपमेंट, आणि किती वेळ लागेल त्यांना लर्निंगसाठी? येस. तर मी असं सजेस्ट करेल की आपण ज्या म्हणजे करिअरमध्ये आहोत आयटीच्या, तर आयटीच्या करिअरमध्ये आपण खचून चालतच नाही. म्हणजे आपण कधीही अपग्रेडच केलं पाहिजे स्वतःला. तर मग आपण कुठेही असो, आपण टेस्टिंग बॅकग्राऊंडला असो किंवा आपण सपोर्ट बॅकग्राऊंडला असो, तर म्हणजे एक स्वतःला चान्स तर दिलाच पाहिजे. आणि जावामध्ये भरपूरशा अपॉर्च्युनिटीज आपल्याला आहेत ऑलरेडी, कारण की जावा लँग्वेजच अशी आहे आणि भरपूर गोष्टी त्यांनी प्रोव्हाइड केल्यात की भरपूर इंडस्ट्री त्याच्यावर डिपेंडंट आहेत आज. म्हणजे जावासाठी खूप चांगली हायरिंग पण होते, डिमांड पण आहे. तर मग माझं तरी असं सजेशन राहील की कधी पण स्वतःला चॅलेंज करत राहा नवीन गोष्टींसाठी. आणि ॲज अ जावा फुल स्टॅक, तर जावा फुल स्टॅक हे खूप डिमांडिंग आहे आणि जावा फुल स्टॅकला म्हणजे तेवढं महत्त्व पण आहे इंडस्ट्रीमध्ये आज. तर मग म्हणजे
सपोर्ट बॅकग्राऊंड असेल किंवा काही असेल तर मी नक्कीच सजेस्ट करेल की म्हणजे सर असा बेस्ट गायडन्स प्रोव्हाइड करतात की तुमचं करिअर चेंजच होतं पूर्ण, म्हणजे अपग्रेड एकदम 100% होणारच. तर मी तरी सजेस्ट करेल की तुम्ही गायडन्ससाठी सरांकडे येऊ शकतात. येस, नक्कीच. मला हा पण एक क्वेश्चन विचारायला म्हणजे आवडेल की आपल्याकडे एक हैदराबादची कॅन्डिडेट्स होते ॲक्च्युली विदिन 45 डेजमध्ये तिचं करिअर तिने रिस्टार्ट केलेलं आहे. तर नॉर्मली म्हणजे 45 डेज असं काही इम्पॉर्टंट नाही आहे, तुम्ही 3 मंथ्स पण घेऊ शकता, 5 मंथ्स पण घेऊ शकता करिअर ट्रान्सफॉर्मेशनसाठी. फक्त माझं म्हणणं हेच आहे की तुम्ही बेसिक म्हणजे फंडामेंटल तुमचं क्लिअर करा आणि त्यानुसार मग पुढे मूव ऑन करायला पाहिजे कॅन्डिडेट्सने, राईट. तर आज आपण पाहतो मयुरी, मार्केटमध्ये भरपूर लेड ऑफ होतात. तुमची कंपनी प्रॉडक्ट बेस्ड कंपनी शिकवतो त्या कंपनीमध्ये नाही ले ऑफ होत ॲक्च्युली. पण जर आपण पाहिलं कॉग्निझंट असेल, इन्फोसिस असेल, TCS असेल, विप्रो, L&T, कॅपजेमिनी, तर सर्व्हिस बेस्ड कंपनीमध्ये कंटिन्युअस ले ऑफ चालू आहे. तर ह्या मुलांना तू काय गायडन्स करू शकते? आणि आमच्याकडे कॅन्डिडेट जे येतात ना, मग ते 2-2, 3-3 महिने, 6-7 महिने गॅप झालेले असतात, मग तेव्हा आम्हाला पण वर्कआउट करायला टफ होतं. जर ले ऑफ झाला तर ही कॅन्डिडेट्स लवकर आले तर आम्ही त्यांना प्रॉपर गायडन्स करू शकतो. तर तू ह्या लेड ऑफ कॅन्डिडेटसाठी काय गायडन्स करू शकतेस? तर म्हणजे आता मार्केट सिच्युएशननुसार ले ऑफ होणं ना हे पण सध्या कॉमनच झालेलं आहे. तर ह्या गोष्टीला न घाबरता लवकरात लवकर जर आपण त्यासाठी स्टँड घेतला की आता मला लगेच दुसरं काहीतरी शोधायचंय किंवा मला माझं करिअरच अपग्रेड करायचंय, तर ह्या केसेसमध्ये आपण वेळ न घालवता लवकरात लवकर स्टेप्स उचलले पाहिजेत. आणि जर तुम्हाला गायडन्सला काहीही वाटत असेल तर 100% किरण सर एकदम व्यवस्थित प्रॉपर गाईड करतात. आणि म्हणजे वेळ न घालवता लवकरात लवकर जर आपण स्टेप्स उचलल्या तर हे खूपच बेनिफिशियल राहतं. आणि कुठल्याही गोष्टीला न घाबरता पुढे टॅकल जर केलं तर नक्कीच म्हणजे जॉबलेस तर कोणीच राहत नाही, असं तर खूपच कमी पर्सेंटेज असतात. त्याच्यामुळे स्वतःला चॅलेंज करायला शिका आणि कुठल्याही गोष्टीला न घाबरता, कारण की रिस्क घेतल्याशिवाय पण पुढे काही नाहीये. म्हणजे असं पण आहे की काही गोष्टीत नाही घ्यावी, पण अशा पण काही केसेस आहेत की तुम्ही रिस्क घेतली तर तुमचं करिअर ड्रास्टिकली पण चेंज होऊ शकतं. तर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणे आणि लवकरात लवकर गायडन्स घेणे, तर ही एक खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. इन शॉर्ट म्हणजे करिअरमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावंच लागेल आणि अपस्किलिंग हा एक मेन ऑप्शन आहे का जिथे तुम्ही तुमचं करिअर इझिली रिस्टार्ट करू शकता. आणि रिस्टार्ट करणं हे तुमच्या ग्रास्पिंगवर डिपेंड्स असतं. काही कॅन्डिडेट्स विदिन 45 डेजमध्ये पण पुढे होऊ शकतात, काही कॅन्डिडेट्सला 3 मंथ्स पण लागतील. पण महत्त्वाचं हेच आहे, जर तुमचा 4 ते 5 वर्ष एक्सपिरियन्स असेल आणि तुम्ही लेड ऑफ झाला असाल तर नक्कीच आपल्या फुलस्टॅक जावा डेव्हलपर प्लॅटफॉर्मवर तुम्हाला प्रॉपर गायडन्स भेटेल. आणि जे काही प्रोडक्ट्स असणार आहेत ते फिनटेक, बँकिंग आणि रिटेल कॉमर्स ॲप्लिकेशन म्हणजे हे ट्रेंडी डोमेन ॲक्च्युली. एकदा की हे प्रोडक्ट्स तुम्ही रिझ्यूममध्ये ॲड केले आणि जावा फुलस्टॅक हे तुमचं डिमांडिंग स्किल सेट एकदा रिझ्यूममध्ये आलं की इझिली याच्यावर तुमचा रिझ्यूम शॉर्टलिस्ट करतात आणि यू आर एबल टू क्रॅक युअर इंटरव्ह्यू विदिन 45 डेज. तर आता आपण पुढे मूव ऑन करूत ॲक्च्युली. तर असे भरपूर कॅन्डिडेट्स आहेत मार्केटमध्ये ॲक्च्युली की त्यांचं लेड ऑफ झालं आहे, त्यांनी करिअर त्यांचं रिस्टार्ट पण केलं ॲक्च्युली, पण त्यांना लॉंग टर्म सस्टेन करायचं आहे. आणि EI पण मार्केटमध्ये आलं, राईट. तर EI आता तुमच्या कंपनीमध्ये तुम्ही वापरताय सध्या, जसं की जावामध्ये पण तुम्ही वापरता, GitHub Copilot असेल, AWS Bedrock असेल, राईट. किंवा डिफरंट EI जे आपल्याकडे टूल्स आहेत, जेमिनी झालं, क्लाउड झालं, राईट. येस. तर EIचा किती इम्पॅक्ट होईल ॲक्च्युली जॉबवरती, म्हणजे वर्किंग प्रोफेशनसाठी. आपण फ्रेशरचं सेपरेट घेणार आहे ॲक्च्युली, पण वर्किंग प्रोफेशनसाठी आपण AI रिगार्डिंग जर म्हणलं ना तर AI अपग्रेड करणं ही काळाची गरज आहे सध्या. करेक्ट. AI नवीन नवीन टूल्स शिकणं, म्हणजे हे जे म्हणतायत ना लोक की AI तुमचा जॉब खाऊ शकतो, तर हे एका मोमेंट पर्यंत खरं आहे आणि एका मोमेंट पर्यंत नाही पण. कारण तुम्ही जर हे AI टूल्स शिकले तर तुमची रिप्लेसमेंट कोणीच करू शकत नाही. तर म्हणजे आपल्या IT सारख्या क्षेत्रामध्ये नवीन नवीन काहीतरी गोष्टी येतच राहणार आहेत आणि आपण तर त्या जर शिकलो नाही तर कुठेतरी मार्केटमध्ये आपण मागेच राहणार. तर आपण ह्यासाठी कंटिन्युअस लर्निंगची फील्ड आहे, आपण असं म्हणू शकतो IT इज अ फील्ड ऑफ कंटिन्युअस लर्निंग. सो तुम्ही नवीन शिकत राहा आणि AI लर्निंग इज अ मस्ट. कारण आजकाल म्हणजे आम्ही जेवढे अप्लाय करतोय, आपण जेवढे आम्ही बघतोय, तर तेवढे AIची रिक्वायरमेंट ॲक्च्युली आहे मार्केटमध्ये. तर ते पण तुम्ही म्हणजे फुल स्टॅकच्या कोर्समध्ये सर गायडन्स करतात ॲक्च्युली. AIचं पण कसं म्हणजे नाही का काय काय शिकलं पाहिजे, इव्हन शिकवलं पण जातं, तर मग ते पण बेनिफिशियल होतं. इव्हन इंटरव्ह्यूमध्ये पण हा क्वेश्चन विचारत होतो, EIचे कोणकोणते टूल्स तुम्ही अवेअरनेस आहे, राईट. येस. तर त्यामुळे तुम्ही जर वर्किंग प्रोफेशनल असाल तर तुम्ही हे अवेअरनेस करणं गरजेचं आहे ॲक्च्युली. आणि जरी तुम्हाला काही हेल्प पाहिजे असेल तर आपला प्लॅटफॉर्म त्यासाठी अवेलेबल असणार आहे. तर नाऊ कमिंग टू नेक्स्ट क्वेश्चन ॲक्च्युली. आता मार्केटमध्ये फ्रेशर्स भरपूर आहेत ॲक्च्युली जे की कॉलेज पास आउट झालेत आणि सध्या आपण पाहतो की पुण्यामध्ये भरपूर फ्रॉड्स होतात ॲक्च्युली. म्हणजे कॅन्डिडेट जॉईन करतात, कंपन्या घरात बंद होत आहेत, राईट असे. हां. तर ह्या फ्रेशर्स मुलांसाठी तू काय गायडन्स करू शकतेस ॲक्च्युली? फ्रेशर मुलांना अपॉर्च्युनिटी मिळणं हे खूप इम्पॉर्टंट आहे सध्याच्या काळाला. कारण की ते जर का एकदा म्हणजे कुठलीही का सध्या ऑर्गनायझेशन असं ना
पण त्यांनी तिथे जॉईन होणं सध्या महत्त्वाचं, कारण तुम्हाला एक इनिशियल एक्सपिरियन्स असणं महत्त्वाचं आहे पुढच्या IT च्या करिअरसाठी. करेक्ट. म्हणजे इनिशियली तुम्हाला सॅलरी इम्पॉर्टंट नाहीये, हां. तुम्ही तुमचं करिअर स्टार्ट करणं गरजेचं आहे. आणि करिअर स्टार्ट करत असताना प्रॉपर तुम्ही इंटरव्ह्यू द्या आणि शक्यतो फेस टू फेस द्या फ्रेशर्स लेवलला, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. वर्किंग प्रोफेशनल ॲग्री तुम्ही व्हर्च्युअल मूव ऑन करा, कारण तुम्हाला कंपनीचं करंट काम पण असतं, एका दिवशी तुम्हाला 2-2, 3-3 इंटरव्ह्यू असतात. पण फ्रेशर कॅन्डिडेट तुम्ही जर कंपनी लोकेशनला गेला तुम्हाला कंपनीबद्दल अवेअरनेस भेटेल ॲक्च्युली, आणि नक्कीच तुमचा एकदा ट्रस्ट बनला की तुम्ही करिअर स्टार्ट करू शकता, राईट. आणि एकदा की 2-3 वर्ष एक्सपिरियन्स झाला तर आपला प्लॅटफॉर्म परत तुम्हाला हेल्प करण्यासाठी आपण अवेलेबल आहोत. तुम्ही इझिली स्टार्टअपमधून पुढे MNCला मूव ऑन करू शकता विथ बिग सिटीज ॲक्च्युली. तर सॅलरी हा मॅटर नाहीच आहे. तुमचं इनिशियली काय आहे की गोल तुमचं हे पाहिजे की करिअर स्टार्ट करणं गरजेचं आहे, स्किल तुमचे वाढवणं गरजेचं आहे, त्याच्या बेसवर नक्कीच आपण तुम्हाला हेल्प करूयात पुढे. नाऊ कमिंग टू नेक्स्ट क्वेश्चन. आता मार्केटमध्ये आपण जसं पाहतो ॲक्च्युली की भरपूर म्हणजे असे वर्किंग प्रोफेशनल्स ॲक्च्युली ते करिअर ट्रान्सफॉर्मेशन करायला थोडेसे घाबरतात, म्हणजे भीती वाटते त्यांना की हां सर मी प्लॅटफॉर्मवरती येईल, मला जॉब पण लागेल, पण उद्या मला सर्वाइव्ह करण्याचं काय असेल ॲक्च्युली. तर ह्या मुलांनी त्यांचं कन्सिस्टंट लर्निंग करून ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी काय गायडन्स करू शकतो आपण? आता मी ज्या ऑर्गनायझेशनमध्ये होते इनिशियली ॲज अ फ्रेशर जॉईन झाले होते, तर वर्कलोड खूप जास्त होता. करेक्ट. तर वर्कलोड तर आहेच आहे, तिथूनही तुम्हाला शिकायला मिळणारच आहे. पण तुम्ही साईड बाय साईड थोडं 2-3 तास रोज काढले आणि कन्सिस्टन्सी ठेवली तर कुठलीच गोष्ट अशक्य आहे आपण असं नाही, म्हणजे प्रत्येक गोष्ट शक्य आहे तुम्ही जर केली तर. पण त्याच्यासाठी डेडिकेशन आणि तेवढं एफर्ट्स घ्यावेच लागतात, कारण की जरी फ्रेशर्स आहोत आणि एका वेगळ्या टेक्नॉलॉजीवर आहोत, पण तुम्हाला अपग्रेड करणं ही काळाची गरजच आहे. तर ते नवीन नवीन गोष्टी शिकणं, त्यासाठी वेळ हा काढावाच लागणार आहे. तर कन्सिस्टन्सी ठेवणं हे खूप, म्हणजे मी तरी सजेस्ट करेल की रोजच्या अभ्यासामध्ये आणि नवीन गोष्टी शिकण्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवा. इट मीन्स लाईक प्रॅक्टिस मेक यू परफेक्ट. प्रॅक्टिस मेक यू परफेक्ट. आणि थेरॉटिकल लर्निंग एका काळापर्यंत ठीक आहे, पण ते तुम्हाला लॉंग टर्मसाठी नाही सपोर्ट करू शकत. तर तुम्ही प्रॅक्टिकल बेस्ड लर्निंग, की जे काही सध्या मार्केटमध्ये आहे किंवा एखादी कन्सेप्ट आहे तिला प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करून बघणं, हे तुम्हाला जास्त हेल्प करेल टेक्निकली स्ट्रॉंग राहण्यासाठी. नक्कीच. आणि मेक्स जर तुमचं लेड ऑफ झालं असेल आणि तुमचा 4 ते 5 वर्ष एक्सपिरियन्स असेल किंवा तुम्ही सर्व्हिस बेस्ड कंपनीत काम करता किंवा सपोर्टमध्ये तुम्ही काम करतात, ऑलरेडी तुम्हाला डोमेन नॉलेज आहे. आमच्या प्लॅटफॉर्मवरती आम्ही तुम्हाला टेक्निकल नॉलेज देऊ जे की प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग असेल, त्यामुळे इझिली तुम्ही 400% सॅलरी हाईक घेऊ शकता. ॲट द एंड मी हा क्वेश्चन मेवरला विचारणारच ॲक्च्युली की 400% सॅलरी हाईकसाठी आपल्याला काय करावं लागेल, ठीक आहे. बट बिफोर दॅट जर तुम्हाला फुल स्टॅकमध्ये मूव ऑन करायचं आहे तर नक्कीच मी तुम्हाला सांगेल काय काय स्किल सेट असणं गरजेचं आहे आणि कोणते प्रोडक्ट्स असणं गरजेचं आहे. तर स्टार्ट विथ लाईक कोर जावा, देन ॲडव्हान्स जावा, स्प्रिंग बूट, डेटाजीपी, स्प्रिंग सिक्युरिटी, आर्किटेक्चर एज मायक्रोसर्व्हिसेस, फ्रंट एंड एज रिॲक्ट, डेटाबेस सिक्वल नो सिक्वल बोथ, आणि टूल वाईज अपाचे काफका, डॉकर, क्युबरनेटिज, हॉटनॉट, इन्क्लुडिंग AWS क्लाउड अँड स्प्रिंग AI. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ते शिकायला भेटतील. आणि एकदा की तुमचं लर्निंग झालं की आपलं फुल स्टॅक जावा डेव्हलपरचं बुक पण आपण पब्लिश केलेलं आहे, ते बुक पण तुम्हाला फॉलो करायचं आहे आणि इझिली यू आर एबल टू क्रॅक युअर इंटरव्ह्यू विदिन 45 days. आणि एकदा की तुमचं बुक पण झालेलं आहे पूर्णपणे, आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग, जो प्रोजेक्ट आपण कोर जॉबमध्ये बनवणार ॲक्च्युली तोच आपल्या ॲडव्हान्स जॉबमध्ये बनवायचा. सेम डोमेन, सेम प्रोजेक्ट वी आर गोइंग टू वर्क ऑन स्प्रिंग बूट. आणि पुढे मायक्रोसर्व्हिस बेस्ड आर्किटेक्चर आहे, म्हणजे 2 or more स्प्रिंग बूट मॉड्यूल दे आर गोइंग टू कम्युनिकेट विथ इच अदर. त्याच्यामध्ये मग आपल्याकडे API गेटवे सिंगल एंट्री पॉईंट आहे, सर्किट ब्रेकर पॅटर्न आहे, सागा पॅटर्न्स आहे, राईट, CQRS झालं, इव्हेंट टेबल म्हणजे अपाचे काफका झाला. हे सगळं तुम्हाला त्या प्रोजेक्ट्समध्ये इम्प्लिमेंट करायचं आहे. आणि सेम प्रोजेक्ट आपला असणार आहे फ्रंट एंडला रिॲक्टमध्ये, म्हणजे रिअल टाईम ट्रान्झॅक्शन झालं पाहिजे. रिझल्ट पे कसं वर्कआउट होत आहे किंवा फंड तुम्ही ट्रान्सफर करताय तर OTP तुमच्या मेलवरती आला पाहिजे, तो तुम्ही इंटर करून तुमचं ट्रान्झॅक्शन ट्रान्सफर झालं पाहिजे ॲक्च्युली. तर हे सगळं तुम्हाला रिअल टाईम शिकायला भेटेल. तर त्याच्या बेसवर जर तुम्ही अप्लाय करताय तर यू आर एलिजिबल टू गेट 400% सॅलरी हाईक. तर मला हा क्वेश्चन मयूरला पण बोलायचा ॲक्च्युली, कारण सी ऑल्सो गॉट 400% सॅलरी हाईक. तर मयूर ह्यासाठी जे कोणी वर्किंग प्रोफेशनल असाल, कारण आता ते सपोर्टमध्ये काम करतात कॅन्डिडेट्स, 3 ते 4 वर्ष जर एक्सपिरियन्स असेल, आता मागच्या बॅचमध्ये माझ्याकडे टेक महिंद्राचे कॅन्डिडेट्स होते 7 कॅन्डिडेट्स. त्यांचा आपण जर एक्सपिरियन्स पाहिला तर ऑलमोस्ट 3-3.5 वर्ष एक्सपिरियन्स होता ॲक्च्युली. दे जॉईन विथ लाईक कॅपजेमिना, दे जॉईन विथ मास्टर कार्ड, सिटी बँक, राईट, सम प्रोडक्ट बेस्ड कंपनीज एज वेल. आणि त्यांचं करंट पॅकेज होतं 4 लाखाचं होतं फक्त, पण जेव्हा त्यांनी स्विच मारलं ऑलमोस्ट 16-17 LP त्यांचं पॅकेज झालं. तर म्हणजे आता जे आपले व्ह्युअर्स आहेत त्यांना तू कसं गायडन्स करू शकते त्यांचं 400% सॅलरी हाईक झालं पाहिजे यासाठी? तर म्हणजे ज्यावेळेस मी सरांकडे क्लास जॉईन केला ना, त्यावेळेस सरांचं शिकवणंच असं आहे ना की तुम्हाला पूर्ण प्रॅक्टिकल बेस्ड आणि इंडस्ट्रीमध्ये आत्ता काय चालतं तर हे शिकवलं जातं. तर हे इतकं बेनिफिशियल आहे ना, म्हणजे थेरॉटिकल बेस्ड म्हणजे जेवढं रिक्वायरमेंट आहे तेवढं, आणि मोर ऑफ प्रॅक्टिकल बेस्ड लर्निंग इट इज.
तर मग त्यामुळे मला ॲक्च्युली खूप हेल्प झालं हं. आणि आता सपोज जर काही कॅन्डिडेट्स सपोर्टमध्ये टेस्टिंगमध्ये त्यांना तेवढं कोडिंगचं हे नाही आहे, तर ते प्रॅक्टिकल बेस शिकवल्यामुळे आणि सरांनी जे काही गोष्टी सांगितल्या त्या स्वतःहून जेव्हा प्रॅक्टिस केल्या, तेव्हा प्रॅक्टिस केल्यानंतर आपलं कोडिंग खूप स्ट्रॉंग होतं असं म्हणू शकतो किंवा आपला हात बसतो कोडिंगवरती. तर मग आणि हेच ॲक्च्युली रिक्वायर्ड आहे प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग. जसं सरांनी सांगितलं की आपण भरपूर वेगवेगळे म्हणजे सपोज कोर जावा होत आलं तर कोर जावावर एक प्रोजेक्ट करतो, पुढे स्प्रिंग बूट झालं स्प्रिंग बूटवर तोच प्रोजेक्ट स्प्रिंग बूटवर करून बघतो, परत रिॲक्ट जेएस झालं तर रिॲक्ट जेएसवर त्याचा फ्रंट एंड पण करून बघतो. तर हेच सगळ्या गोष्टी आपल्याला फुल पॅकेज रेडी करतात. तर हेच खूप म्हणजे आता रिक्वायर्ड आहे मार्केटमध्ये. तर यामुळे इझिली आपण नाही का खूप चांगली सॅलरी हाईक घेऊ शकतो. जसं माझ्या केसमध्ये पण झालं, मला ऑलरेडी डेव्हलपमेंटचं नॉलेज होतं, पण ते नॉलेज माझं C++मध्ये होतं. मग हे जेव्हा मी जावा फुल स्टॅक सरांकडे शिकले, वेगवेगळे प्रोजेक्ट्स केले, कंटिन्यू प्रॅक्टिस केली, त्यामुळे मी भरपूर स्ट्रॉंग झाले जावा फुल स्टॅकमध्ये. आणि त्या केसमध्ये मग जेव्हा मी वेगवेगळ्या कंपनीजला अप्लाय करायला चालू केलं, तेव्हा मला माझी डिमांड भरपूर वाढली, कारण की मला ऑलरेडी पेमेंटचं पण नॉलेज होतं आणि फुल स्टॅक टेक स्टॅकचं मला पूर्ण नॉलेज गेन झालं. तर मग ह्या अशा पूर्ण पॅकेजमुळे खूप जास्त हेल्प झाली मला 400% सॅलरी हाईक घेण्यासाठी. नक्कीच, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सर. नाव कमिंग टू नेक्स्ट क्वेश्चन. ॲक्च्युली असे पण काही कॅन्डिडेट्स ॲक्च्युली म्हणजे आता माझ्या प्लॅटफॉर्मवरती येतात ॲक्च्युली, राईट. तर त्यांनी असे 6 मंथमध्ये 8 मंथ्समध्ये कंपनी स्विच केलेली असते, ज्याला आपण मंकी जम्प बोलू. म्हणजे असं नाही का त्यांनी इव्हन त्यांनी इन्फोसिस सुद्धा 6 महिन्यामध्ये सोडलेले कॅन्डिडेट्स आहेत ॲक्च्युली. तर हे मंकी जम्प त्यांनी कसे अवॉइड केले पाहिजे, कारण ॲटलीस्ट त्यांनी स्ट्रॉंग काम करणं गरजेचं आहे. 3 ते 4 वर्ष एका कंपनीत काम करणं गरजेचं आहे, राईट. तर कारण असं एक कॅन्डिडेट माझ्याकडे आला होता ॲक्च्युली. तो सांगत होता सर माझ्याकडे, जेव्हा तो स्विच करायला गेला पुढच्या कंपनीसाठी इंटरव्ह्यूमध्ये, ते टेक्निकल असेल किंवा HR पॅनल असेल, टेक्निकल इंटरव्ह्यू बाजूला राहिले, त्याला ते हेच क्वेश्चन विचारत होते की वाय यू आर स्विचिंग कंपनी विदिन 6 मंथ 8 मंथ्स. तर मंकी जम्प कशाने अवॉइड केले पाहिजे ॲक्च्युली, त्यासाठी काय गायडन्स करू शकतो आपण? तर आपण कुठल्याही कंपनीसोबत कन्सिस्टंट राहणं, म्हणजे एक आपल्याला पूर्ण नॉलेज येईपर्यंत ॲटलिस्ट मिनिमम 2 वर्ष तरी राहणं. म्हणजे मी तरी 4 वर्ष होते एका ऑर्गनायझेशनमध्ये, पण मिनिमम तुम्ही 2 वर्ष तरी राहिलं पाहिजे. कारण की 6 महिन्यामध्ये ना म्हणजे नवीन एन्व्हायरमेंट अडॅप्ट करण्यामध्येच चालले जातात 6 महिने. तर तुम्हाला जर का लॉंग टर्म शिकायचं आहे एखाद्या कंपनीकडनं, तर तुम्ही म्हणजे 2 वर्ष तरी तिथे थांबणं गरजेचं आहे. तर कधी मी हे सजेस्ट करेल की असे मंकी जम्प्स तरी अवॉइड करा करिअरमध्ये. इनिशियली ठीक आहे, सॅलरी थोडी जरी कमी असली तरी तुम्ही म्हणजे थोडे दिवस तिथे थांबलात, 2-3 वर्षाचा पिरियड, तर ते तुम्ही एका लेवलपर्यंत येतात अंडरस्टँडिंग सुद्धा, कारण 6 महिन्यामध्ये तेवढी अंडरस्टँडिंग येणारच नाही आहे कुठल्याच कंपनीची. तर मग मी म्हणते मंकी जम्प्स तर 100% अवॉइडच केले पाहिजेत. करेक्ट, कारण याच्याला पण समजून जातं मंकी जम्प काय केले, सॅलरी ग्रोथसाठी, राईट. तर मंकी जम्पपेक्षा तुम्ही काउंटर ऑफर घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही 2-3 काउंटर ऑफर करू शकता इझिली. त्याच्यापेक्षा तुम्ही 500 पण सॅलरी हाईक तुम्ही घेऊ शकता ॲक्च्युली, कारण तुमच्याकडे स्किल आहे, तुम्हाला मार्केटमध्ये पुढे मूव ऑन करायचं आहे फक्त, राईट. येस. नाव विल कम अप विथ द कंक्लुजन. ॲक्च्युली ॲज अ लाईक वर्किंग प्रोफेशनलसाठी तुम्ही काय मेसेज देऊ शकता कॅन्डिडेट्सला? तर आता जसं मी सांगितलं की वर्किंग प्रोफेशनल जरी आहेत, वेगवेगळं बॅकग्राऊंड असू शकतं, जसं की सपोर्टमध्ये असू शकतात, डेव्हलपमेंटमध्ये असू शकतात, किंवा टेक्नॉलॉजी थोडीशी आउटडेटेड असू शकते. तर कंटिन्युअस लर्निंग इज अ पाथ फॉर कंटिन्युअस ग्रो. तर जर म्हणजे आता IT सारख्या क्षेत्रामध्ये आपल्याला कंटिन्युअस नवीन नवीन गोष्टी शिकणे तरच आपल्याला आपण टिकून राहू शकतो असं मी म्हणू शकते. तर तुम्ही म्हणजे मी वर्किंग प्रोफेशनलला हेच सांगेल की त्यांनी सतत शिकत राहा, नवीन नवीन टेक्नॉलॉजीज ग्रास्प करत राहा, कारण की हे मार्केटमध्ये सारखं डिमांडिंग राहणारच आहे ऑब्व्हियसली. आणि त्यासाठी किरण सर बेस्ट गायडन्स आहे माझ्या केसमध्ये. सर थँक्यू सो मच. वेलकम. ओके फाईन. थोडे मी रॅपिड फायर क्वेश्चन्स आहेत मयुरीसाठी ॲक्च्युली. ओके. थिअरी वर्सेस प्रोजेक्ट, विच वन इज बेस्ट ॲक्च्युली? प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग. ओके. स्किल वर्सेस सॅलरी? ऑब्व्हियसली स्किल. ओके, परफेक्ट. देन सीमेट्स, लाईक मला नक्कीच धन्यवाद म्हणायला आवडेल मयुरीला, कारण ती तर वेळात वेळ काढून इथे आली, तिने चांगलं गायडन्स केलं ॲक्च्युली आपल्या प्लॅटफॉर्मवरती व्ह्युअर्सला. आणि नक्कीच अपकमिंग डेजमध्ये पण आपण सिमिलर गेस्ट आपण आपल्या प्लॅटफॉर्मवरती बोलवतो आहे ॲक्च्युली, म्हणजे काही आर्किटेक्ट लेवलचे पण असतील, जेणेकरून तुम्हाला नक्कीच शिकायला भेटेल. तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपला चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही लेड ऑफ असाल किंवा तुम्ही वर्किंग प्रोफेशनल्स आहे पण तुम्हाला गायडन्स पाहिजे ॲक्च्युली, तर तुम्ही नक्कीच आपलं पुणे ऑफिस व्हिजिट करा. आणि डेफिनेटली मेक्स जावा इज व्हेरी डिमांडिंग इन मार्केट. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय की आज माझ्याकडे असे पण कॅन्डिडेट्स असतात की 12-12, 13-13 वर्ष एक्सपिरियन्स आहे की सर आम्हाला सध्या मार्केटमध्ये कॉल येत नाही आहे. तर
तर तुमचं नोकरी प्रोफाईल प्रॉपर अपडेट नसेल तर तिथे पण तुम्हाला आपल्याकडून हेल्प होईल. आणि लिंक्डइन प्रोफाईल पण तुमचं अपडेट नसेल प्रॉपर तिथे पण आपण तुम्हाला हेल्प करू, जेणेकरून तुम्हाला कॉल पण येतील आणि इझिली तुम्ही तुमचं करिअर रिस्टार्ट करू शकता. आणि आपला हा प्लॅटफॉर्म यासाठीच आहे. मोस्टली जे कोणी वर्किंग प्रोफेशनल्स ॲक्च्युली सर्व्हिसमध्ये काम करतायत, सपोर्टमध्ये काम करतायत, सी लँग्वेज असेल, C++ असेल, पायथन असेल, .NET असेल, PHP असेल, सेल्सफोर्स असेल, पण तुमचं ड्रीम आहे की मला जावा फुल स्टॅकमध्ये मूव ऑन करायचं आहे, तर नक्कीच आय एम ऑल्सो हिअर, हॅपी टू ऑनबोर्ड यू हिअर ॲक्च्युली. अँड डेफिनेटली you are eligible to get 400% salary hike. Then mates, why you are waiting? You can join us and start your career in full stack Java development.